से हैं आप? मैं नासिक से आया हूँ। हाँ, क्या नाम है आपका? मेरा नाम प्रोफेसर सचिन आयरे सर। मैं शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे का शिव सैनिक हूँ। जो वंदनीय बाला साहब ने शिव सैनिक को सबसे बड़ा पद दिया, मैं शिव सैनिक हूँ। आज 1 नवंबर है 2025। बीएमसी के सामने खड़ा हूँ। आज सत्य का मोर्चा है। सत्य पराजित हो सकता बोला मराठी कभी नाही. सगळ्यात महत्वाचं, सत्य कधीच पराजित होणार नाही, परंतु अपयशी यशाची पहिली पायरी असते. आज सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. माझ्या नाशिक शहरामध्ये जुन्या नाशकामध्ये एका घरामध्ये 850 मतदार आहेत. हे मतदार कसे नोंदवले गेले, हा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे लोक त्या वेळेला मतदार याद्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे. तर हे भारतीय जनता पार्टीचे लोक आमच्या वंदनीय आदित्य साहेबांना पप्पू म्हणतात, राहुल गांधींना पप्पू म्हणतात. अरे हेच भारतीय जनता पार्टीचे लोक पप्पू आहेत. खरं म्हणजे निवडणूक आयोग या देशाचा स्वायत्त संस्था आहे आणि या स्वायत्त संस्थेने सगळ्या मतदार याद्या पारदर्शक केल्या पाहिजे. वंदनीय राज साहेबांनी काल सर्वांना आवाहन केले, मतदार याद्या पारदर्शक नाहीत म्हणून विधानसभेच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीने बळकावल्या, फोडाफोडी केली. आणि म्हणून आज सत्याचा मोर्चा आमचे वंदनीय उद्धव साहेब ठाकरे, वंदनीय राज साहेब ठाकरे, आदित्य साहेब ठाकरे, सर्व आदरणीय पवार साहेब, डावे पक्ष, त्यानंतर काँग्रेस सर्व सहभागी होणार आहे. न्याय मिळणार आहे ही तर सुरुवात आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी खऱ्या अर्थानं या मतदार याद्या मॅनेज करून निवडणुका या एकतर्फी केल्या, त्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. मुंबई महानगरपालिकेवर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचाच भगवा फडकणार आहे, यात मला शंका नाही. अजिबात मतदार याद्यांमध्ये कुठेही खऱ्या अर्थानं जी आता सांगतो की मतदार याद्या मॅनेज होणार नाहीत, कारण मला विश्वास आहे वंदनीय राज साहेब आणि उद्धव साहेब 20 वर्षानंतर दोन्ही भाऊ राम लक्ष्मणासारखे एकत्र आले आहेत. मतदार झोपलेल्या साखर झोपेत असलेल्या या केंद्र सरकारला, निवडणूक आयोगाला त्यांची जागा दाखवण्यासाठी हा महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं महायुतीचा राक्षस गाडण्यासाठी मतदार याद्या या शुद्ध कराव्याच लागतील. आणि त्यासाठी ही वज्रमूठ पक्की झालेली आहे. आगे आगे देखो होता है क्या.